नमस्कार मंडळी. इंस्टाग्राम कधीही खोला, एक माणूस काळा टी शर्ट घालून चालत येताना दिसतो. पॅन्टला पिस्तूल खोचलेलं, मागे एक पोलीस अधिकारी, 2-3 पांढरे कुर्ते घातलेले माणसं आणि हे पुढे चालत राहतात. हात वर करून कंबर हलवत हा माणूस नाचायला लागतो. याचं नाव आहे सुरेंद्र पाटील, ज्याला लोक पुकी गँगस्टर असंही म्हणतात. आणि आजकाल प्रत्येक जण उठतो आणि या माणसाच्या रील्स कॉपी करून त्याला वेगळाच फेमस करायला लागतो. मोठे मोठे क्रिएटर्स, इन्फ्लुएन्सर्स या ट्रेंडच्या मागे लागलेत. पण या मूर्ख क्रिएटर्सला हे माहिती नाहीये की ज्या माणसाला हे कॉपी करताय, ज्या व्यक्तीला हे फेमस करताय, तो नेमका कोण आहे. जर तुम्हाला देखील या माणसाचा खरा चेहरा माहिती नसेल आणि या व्हिडिओ नंतर तुम्हाला जेव्हा त्याचा खरा चेहरा कळेल तेव्हा तुम्ही त्याला जोड्यानं नक्की माराल. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुरेंद्र पाटील उर्फ पुकी गँगस्टर याचा खरा चेहरा दाखवणार आहे. नमस्कार, मी गणेश आणि तुम्ही पाहताय बोल मराठी, बोला अभिमानानं. सुरेंद्र पाटील हा डोंबिवलीच्या ठाकुरलीत राहणारा कोणता साधा सुद्धा रील स्टार नाहीये. याच्यावरती गंभीर गुन्ह्यांचा लांबलचक रेकॉर्ड आहे. कल्याण आणि डोंबिवली मधल्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये फसवणूक, वीज चोरी, बेकायदा बंदूक बाळगणे यासारख्या तब्बल 14 गुन्हे दाखल आहेत. आणि सगळ्यात भयानक म्हणजे सुरेंद्र पाटील याच्यावरती 2 बलात्काराचे गुन्हे देखील आहेत. याला 1.5 वर्षासाठी पोलिसांनी तडीपार देखील केलं होतं. पण हा कोर्टातून तडीपारी रद्द करून पुन्हा परत आला आणि त्यानं त्याचा धंदा परत चालू केला. रील्स मध्ये हा बंदुकीसोबत नाचतो, दादागिरी दाखवतो, ड्रिंक करतो, पैशांच्या बंडलासोबत, ढिगासोबत खेळतो. पण याचं खरं रूप खूप भयानक आहे. याच्यावरती एका 19 वर्षाच्या लहान मुलीवरती बलात्काराची केस आहे. काही काळापूर्वी पीडित तरुणीने सुरेंद्र पाटीलच्या इंस्टाग्राम वरील एका व्हिडिओला लाईक केलं होतं. त्यानंतर त्याने तिला मेसेज केला आणि त्या दोघांची ओळख झाली. त्यानंतर या दोघांनी वैयक्तिक माहिती आणि मोबाईल नंबर्स एकमेकांना शेअर केले. माध्यमांमध्ये उपलब्ध असलेल्या बातम्यांनुसार ही तरुणी एअर हॉस्टेस असल्याचं सांगितलं जात आहे. सुरेंद्र पाटीलनं तिला नोकरीचं आमिष दाखवलं. माझी मुलगी स्पाइस जेट मध्ये काम करते, तर तू तुझी कागदपत्रे दे आणि मुंबईला ये, मी तुला मुंबई विमानतळावर नोकरीला लावतो, असं तो तिला म्हणाला. त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून ती तरुणी नाशिकवरनं मुंबईला गेली आपले कागदपत्र घेऊन. पाटीलनं तिला आपल्या जाळ्यात अडकवायला सुरुवात केली. त्याने तिला सांगितलं की माझं कार्यालय डोंबिवलीमध्ये आहे आणि मग तो तिला डोंबिवलीच्या कार्यालयात घेऊन गेला. त्याने तिला 3ऱ्या मजल्यावरती एका खोलीत थांबण्यास सांगितलं. कागदपत्रांचे झेरॉक्स घेऊन येतो असं तो तिला म्हणाला. मात्र त्यानं भलतंच काहीतरी केलं. ती कार्यालयात गेल्यानंतर सुरेंद्र तिच्या मागोमाग गेला, दरवाजा बंद केला आणि तिच्यावरती जबरदस्ती करू लागला. तिने प्रतिकार केला तेव्हा त्याने बंदूक दाखवून तिच्या आई वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली आणि तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले. भीती आणि धमकीमुळे ती तरुणी पुढे पुण्याला निघून गेली आणि तक्रार दाखल केली नाही. ही घटना फेब्रुवारी महिन्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर देखील पाटील थांबला नाही. तो तिला फोन करून नेहमी बोलवत होता, पण ती नकार देत होती. तेव्हा त्याने तिच्या सोबतच्या शारीरिक संबंधांचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्या तरुणीला दिली आणि 29 मार्चला तिला पुन्हा कार्यालयामध्ये बोलवलं. तिथे त्या नराधमानं पुन्हा जबरदस्ती केली, तिचा विनयभंग केला, तिने शारीरिक संबंधांना विरोध केला. तेव्हा त्याने तिचे केस पकडून मारहाण केली. तिचा तीव्र प्रतिकार पाहून त्याने तिच्यावरती सोन्याची साखळी चोरल्याचा आरोप केला आणि तपासणीच्या बहाण्याने तिला विवस्त्र केलं. ती तिथून परत जात असताना त्याच्या ड्रायव्हरनेही हाच घृणास्पद प्रकार केला. या सर्व घटनांमुळे त्या तरुणीचा संयम तुटला. तिने हिम्मत करून मानपाडा पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांना सर्व माहिती दिली, सर्व हकीकत सांगितली. 16 फेब्रुवारी ते 29 मार्च या कालावधीत डोंबिवलीतली पूर्वेतील दावडी भागात हा प्रकार घडल्याचे तिने आपल्या तक्रारीमध्ये नमूद केलं होतं. तिने हेही सांगितलं की नोकरी संदर्भात फोनवरती बोलताना ती सुरेंद्र पाटीलला काका म्हणून संबोधत होती. विचार करा, एका 50 वर्षाच्या या सुरेंद्र पाटीलनं त्याच्या मुलीच्या वयाच्या तरुणीवरती असा हा अत्याचार केलाय. दुसरा प्रकार होता 29 मार्च 2025चा. याने 29 वर्षाच्या एका बाईवरती अत्याचार केले. त्या बाईला म्हणाला
तुझी मशीन्स आणि साधनं मी तुला परत करतो, त्या बहाण्यानं त्याने तिला बोलवलं आणि त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केला। ही केस तिलक नगर मधील पोलीस ठाण्यामध्ये 3 एप्रिलला नोंदली गेली। एकदा तरी याने भलताच प्रकार केला। मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये गेला आणि तिथे एका मोठ्या अधिकाऱ्याच्या खुर्चीवरती बसला आणि आपली रील काढली। तिथं कोणी अधिकारी नव्हता आणि त्याने चान्स मारला। मग ती रील त्याने आपल्या इंस्टाग्राम वरती व्हायरल केली। पोलिसांनी मग याला पकडलं आणि मग यांनी सगळ्यांसमोर माफी मागितली। तो माफीचा व्हिडिओ काढला आणि म्हणाला की मी महाराष्ट्र पोलिसांचं नाव खराब केलंय, माझी चूक झालीये असं तो म्हणाला। मी काही माझं काम होतं मानपाडा पोलीस स्टेशनला, साहेबांच्या ऑफिसमध्ये साहेब नव्हते, साहेबांची खुर्ची खाली होती। मला व्हिडिओ काढायची सवय आहे, इंस्टाग्राममध्ये पोस्ट करतो। तेव्हा एक मुलगा बाहेर होता, त्याला मी आतमध्ये बोलून त्याला सांगितलं का माझा एक व्हिडिओ काढ। मग ते मी महाराष्ट्र पोलीसचं सिम्बल पाठीमागे असताना व्हिडिओ काढला बसून खुर्चीत आणि ते पोस्ट केलं। माझ्याकडनं चूक झाली, महाराष्ट्र पोलीसला बदनाम करायचं नव्हतं, पण याच्यानंतर मी कधीही पुन्हा चूक करणार नाही हे मी कबूल करतो। काही बातम्यांनुसार सुरेंद्र पाटीलला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत असं देखील सांगण्यात येत आहे, परंतु काही लोक म्हणतायत की तो बेलवरती सध्या बाहेर आहे, तो बाहेर फिरतोय, बेलमध्ये अजिबात नाहीये। या संदर्भात आम्हाला काही ठोस पुरावा मिळाला नाही। तुम्हाला जर या संदर्भात काही माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा। आणि हो, तुम्ही जर इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल म्हणजे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय, परंतु माझी एक खंत आहे, अजूनही आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज पाहणाऱ्या 98% लोकांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये। मित्रांनो, माझ्याकडे टीम नाहीये। स्क्रिप्ट लिहिण्यापासून रेकॉर्ड करणं, व्हिडिओ एडिट करणं, थंबनेल एडिट करणं आणि त्याला YouTube वरती SEO सोबत अपलोड करणं, हे सगळं मी एकटाच पाहतो। माझी टीम तुम्ही आहात, मी तुमच्यासाठी हे व्हिडिओज बनवतो आणि याच्या बदल्यात तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करावं एवढीच माझी इच्छा आहे। आशा करतो की व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही हा चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। आता येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे। तुम्ही म्हणाल की या सुरेंद्र पाटीलचं या सगळ्याचं आपल्याला काय करायचं? आपल्याला तर फक्त रील्स बनवायच्यात, एक हात वरती करायचा आणि कंबर हलवायची आहे। खूप सारे लोक पाहतील, खूप सारे लोक लाईक करतील आणि आपल्या व्हिडिओज वरती जास्तीत जास्त व्ह्यूज येतील। खरं तरी तुमची चूक नाहीये, चूक आहे त्या लाखो लोक फॉलो करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सची आणि YouTube क्रिएटर्सची, इंस्टाग्राम क्रिएटर्सची, ज्या लोकांनी थोडीशी जबाबदारी दाखवायला पाहिजे होती, या लोकांनी सत्य दाखवायला पाहिजे होतं, पण त्यांनी तसं काही केलं नाही। व्ह्यूजच्या भानगडीत ट्रेंडच्या नावाखाली एका गुन्हेगाराला यांनी फेमस करून सोडलंय। आता घराघरातले लहान लहान पोरं हे रील्स पाहतायत आणि आई वडिलांना विचारत असतील की हा कोण? अशा या सुरेंद्र सारख्या लोकांना रस्त्यावरती खेचून भर चौकात चोपून काढलं पाहिजे। पण आजचा युवा काय करतोय? ट्रेंड सोबत वाहत चाललाय। सोशल मीडियावरती रील बनवायची तर बनवा, फेमस व्हायची तर व्हा, पण थोडीशी अक्कल तरी वापरा। समाजात चांगलं काहीतरी काम करा। गुन्हेगाराला स्टार बनवण्याचे काम करू नका। आता कुणी असंही म्हणू शकतं की विनोदाला विनोदासारखं घेतलं पाहिजे, पण तसं नसतं। विनोदाच्या नावाखाली तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना प्रसिद्ध नाही करू शकत। ती पीडित मुलगी, त्या पीडित मुलीच्या घरातील कुटुंबातील एखादा सदस्य जेव्हा ते व्हायरल रील्स पाहत असतील तेव्हा त्यांना काय वाटत असेल याचा थोडा तरी विचार करा। आणि या अशा लोकांना फॉलो करायचं, या अशा लोकांना, या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना स्टार बनवायचं सोडून द्या। तुम्हाला या सुरेंद्र पाटील बद्दल काय वाटतं मला कमेंट मध्ये नक्की सांगा। मी सगळ्या कमेंट नेहमीच वाचतो आणि त्यावरती रिप्लाय देखील करत असतो। आणि हो, पुन्हा एकदा एक निवेदन की सगळे लोक आपले व्हिडिओज पाहतायत, लाईक्स करतायत, शेअर करतायत, त्यासाठी मी तुमचा आभारी आहे। परंतु अजूनही 98% लोकांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये, ते फक्त पाहतायत। तर कृपा करून चॅनल लाईक करा। मी असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी रोज बनवत राहील। धन्यवाद। जय महाराष्ट्र।